तर माझ्याकडे आज 65 गायींना हँडलिंग करण्यासाठी फक्त एक माणूस आहे. एक माणूस पूर्ण गायींचं व्यवस्थापन, दूध, चारा, पाणी, खत, शेणखत काढणे, शेण ओढणे, गाय वॉश करणे, गोठा वॉश करणे, वासरांचं संगोपन करणे, सर्व काम माझा एक माणूस हँडलिंग करतो. नमस्कार पशुपालक मित्रांनो, माझे नाव मिलिंद नाईकवाडी, राहणार आंबट, तालुका अकोले. मला शेतीला जोडधंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय निवडावा असा वाटला की आज शेतीमालाला बाजारभाव टिकून राहत नाही. त्यामध्ये दुधाचा हा प्रश्न असा होता की दुधाचे बाजारभाव कुठं टिकून राहतात, यामधून एक फिक्स इन्कम, फिक्स बेनिफिट हा शेतकऱ्याला मिळतो. त्यामुळे हा दुग्ध व्यवसाय करावा ही इच्छा आमची झाली. त्यानंतर आपण त्यावरती काम केलं. मी आज माझ्या गोठ्यामध्ये 6 वर्षापासून मुरघाचा जे बनकर भरतो. या बनकरमधून गायींना 12 महिने प्रोटीन युक्त चारा दिला जातो. 12 महिन्याचा चारा हा गायींना मुरघास आणि गावाचा गौंडा भुस्सा हा दिला जातो. यामधून मी या गायींचे संगोपन, व्यवस्थापन, व्यवस्थित प्लॅनिंग हे करून आज हा दुग्ध व्यवसाय 6 गायींपासून 65 गायींपर्यंत उभा राहिला आहे. त्यामध्ये आज नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे काही गोठ्याचंही काम माझं चालू आहे. त्यामध्ये अजून 1 वर्षभरामध्ये पूर्ण जे गोठा आहे हा सिस्टमॅटिक तयार होईल. आणि या सिस्टमॅटिक गोठा तयार झाल्यानंतर माझ्याकडे आज 65 गायींना हँडलिंग करण्यासाठी फक्त एक माणूस आहे. हा एक माणूस पूर्ण गायींचं व्यवस्थापन, दूध, चारा, पाणी, खत, शेणखत काढणे, शेण ओढणे, वॉश करणे, गोठा वॉश करणे, वासरांचं संगोपन करणे, सर्व काम माझा एक माणूस हँडलिंग करतो. आज संपूर्ण दिवसभराचं व्यवस्थापन, नियोजन या गोठ्याचं असं आहे. सकाळी 3:30 वाजता कामकाज गोठ्यात चालू होतं. त्यामध्ये 3:30 वाजता चालू झाल्यानंतर गव्हाणी क्लीन करून, गव्हाणी क्लीन केल्यानंतर या गव्हाणीमध्ये मुरघास टाकला जातो. मुरघास टाकल्यानंतर ज्या मिल्किंगच्या गायी आहेत त्यांच्या गव्हाणीमध्ये फक्त मुरघास टाकला जातो. हा मुरघास प्रति गायीला एका गायीला 13 किलोपर्यंत हा मुरघास दिला जातो. त्यानंतर या गाभण गायींचे पार्टिशन आले की कंपार्टमेंट, गाभण गायी आणि कालवडी, या जनावरांना गव्हाचा भुस्सा आणि मुरघास हे दोन्ही मिक्स करून त्या गावांमध्ये टाकलं जातं. 3:30 नंतर हे काम झाल्यानंतर मिल्किंग पार्लरमध्ये एका टायमाला आपल्या 10 गायी मिल्किंग येतात. या गावांमध्ये फक्त गव्हाचा भुस्सा हा टाकला जातो. त्यानंतर त्या गव्हाच्या भुस्यावरती हिंदुस्थान बीटचे हिरा हे पशुखाद्य प्रत्येक गायीला प्रति लिटरला 300 ग्रॅम याप्रमाणे हे खाद्य दिलं जातं. 10 गायी मिल्किंग झाल्या, त्या 10 गायी वॉश होऊन बाहेर काढून दिल्या जातात. पुन्हा गोठा क्लीन होतो. पुन्हा 10 गायी आतमध्ये येतात. त्यानंतर हा पाठ झाला 6-6:30 पर्यंत आपलं दूध पूर्ण मिल्किंग आवरतं. 6 वाजता आवरल्यानंतर आपण 7 वाजेपर्यंत बाकीचा जो गोठा आहे हा पूर्ण गोठा शेण भरून तो क्लिनिंग केला जातो, वॉश केला जातो. हे वॉश केल्यानंतर 7-7:30 नंतर आपल्या गायींना बैलचं व्यवस्था जी आहे ती क्लीन असते, साफ असते. त्यामध्ये गायींच्या गव्हाणी ज्या आहेत, पाण्यापिण्याच्या गव्हाणी ज्या आहेत त्या गव्हाणी क्लीन केल्या जातात. रोज 7 वाजता गव्हाणी क्लीन होतात. सकाळी त्या गव्हाणीमध्ये फ्रेश पाणी भरलं जातं. पुन्हा जे फ्रेश पाणी भरल्यानंतर गायी त्या पाण्यावरती जाऊन गायी पाणी मनसोक्त पितात. हा पाठ झाला सकाळचा. 7:30 वाजता काम आमचं स्टॉप होतं. 7:30-8 वाजता काम बंद होतं. त्यानंतर दुपारी पुन्हा 3:30 वाजता काम याच पद्धतीने चालू होतं. गायींना प्रामुख्याने दूध व्यवसाय करताना गायीला मिल्किंगमध्ये कंटिन्यू दूध देण्यासाठी ज्या आहाराची गरज आहे किंवा ज्याप्रमाणे पौष्टिक आहार पाहिजे तो आहार आपण दिला पाहिजे. त्यानंतर खाद्य व्यवस्थापन झाल्यानंतर खाद्यामध्ये तुम्ही द्यायला प्रामुख्याने ज्यावेळेस तुम्ही आहार देतात या आहारामध्ये तिला कंटिन्यू ते खाद्यावरचा खुराक चालू ठेवला पाहिजे. त्यामध्ये आपण गाई गाभण केल्यानंतर तिला साधारण हिप्पर देतो. हिप्पर दिल्यानंतर आपण ते 7 ते 8 महिन्यामध्ये हिप्पर गायला चालू ठेवतो. गायची ग्रोथ, गायची कॅपॅसिटी, गायची बॉडी एकदम तंदुरुस्त असते. यामध्ये आपल्याला याचा फायदा असा होतो की गाई पुढच्या वेळेला जे दूध देणार आहे, ज्यावेळेस या गायीने या वेताला जर तुमचं दूध दिलं असेल 20 लिटर तर ती गाई 100-22 लिटर दूध देईल. हा माझा अनुभव सांगतो. आपण गायींना हिप्पर दिल्यानंतर आपण 9व्या महिन्यामध्ये गायीला वाचवलं येतो. यामध्ये गाई मिल्किंगवर यायला टाइम लागत नाही. गाई लगेच ऑटोमॅटिक स्टेजला येऊन जाते. हा फायदा आपल्याला आता कळत नाही. आपण ज्यावेळी काय म्हणतो की गाई तंदुरुस्त आहे नाही, गाई फक्त बॉडी आहे, पण नुसती गायची बॉडी असणं उपयोग नाही. त्याला आतमध्ये प्रॉपर कॅल्शियम, व्हिटॅमिन हे घटक गेले पाहिजे.